गुड मॉर्निंग गाईज. आज माझ्या मुलाने मस्त कॉफी बनवून आणली आहे माझ्यासाठी. मुला म्हणून बघ, मी तुझ्यासाठी स्पेशल कॉफी बनवली आहे. काहीतरी खाल्ले ना गोड. त्याने कॉफी आणली तरी मला खायला पाहिजे. मला लहान मुलांचे सारखं खायला लागते सारखं. मग ती कॉफी का असे ना, पण तरी पण बिस्किट खाणारच त्याच्यात. जास्त बिस्किट नाही आवडत, पण 3-4 तरी बास, परंतु पाहिजेत ते. हा माझा हात बघा, इथे फ्रॅक्चर झाला होता. असंच अजून वाकडाच राहिला आहे. पण मी सगळी कामं करते आता. पण ज्या वेळेस लागलं होतं त्या हड्डी तुटली होती माझी. डॉक्टरने भरपूर ऑपरेशन सांगितलेलं की मी लगेच सर्व कामं वगैरे करायला लागली. आणि आता माझा हात ओके, पण अजून थोडा दुखते. तसा वाकडाच होऊन राहिला आहे बघा. पण सगळी कामं करते मी, कारण की मला डॉक्टर बोलले होते की जेवढं काम करशील. आणि एक दिवशी एक ताई आली होती माझ्या पार्लरमध्ये आयब्रो करायसाठी. तर मी त्यांचा हात बघितला आणि विचारलं की तुमचं हात पण फ्रॅक्चर झालं होतं का? तर त्याही सांगितलं हो, आता 4 महिने झाले. आणि त्यांनी ऑपरेशन केलं तर 70,000 झाले होते ऑपरेशनला. आणि अजून त्याच्यात ते रॉड घातल्यात, ते 2 वर्षानंतर काढायला सांगितले ना. आणि नंतर पण त्यांना तेवढाच खर्च, म्हणजे 2 लाखपर्यंत त्यांना ते खर्च करावा लागला. हा बघा, त्या ताईला हात एवढं सांगितलेलं, पण मी काय ऑपरेशन केलं नाही. मला असं नव्हतं करायचं ऑपरेशन. माझा हात हड्डी साईडला येऊन राहिले, तर मी फ्रॅक्चर झालेलं आहे. तर मला ऑपरेशन सांगितलं होतं. त्यावेळेस एक्सरे केला आणि मी डॉक्टरला बोलली मी लगेच म्हणजे ऑपरेशन करायसाठी रेडीच नाही झाली. डॉक्टर खूप सांगत होता ॲडमिट व्हा, तुम्हाला ऑपरेशन करायलाच लागेल. आणि मी इतकी रडत होती, इतकं हात दुखत होतं ना की खरंच किती भयानक. माझं शिजर झालं तेव्हा पण मला एवढा त्रास नसेल झाला जेवढा त्रास मला माझी हड्डी तुटली तेव्हा झालेला. अक्षरशः मला म्हणजे चक्कर येत होती, उलटीसारखं होत होतं आणि खूप भयानक दुखत होतं. तर मी तरी पण धीर नाही सोडला. मी तिथून निघाली आणि माझी आई बोलली की कल्याणपूरला घेऊन जाऊ हाडांच्या वैद्यांकडं. तर मी तिथे गेली आणि ते डॉक्टरने माझं एक्सरे बघितलं आणि बोलली काय घाबरायची गरजच नाही, त्यांच्याकडं जे आयुर्वेद. तर त्यांनी सांगितलं की ते हाडांचे डॉक्टर होते. त्यांनी सांगितलं की ऑपरेशन करायची काय गरज नाही. त्यांच्याकडे जो औषध आहे ना जडीबुटीशी बनवलेला, तर त्याच्यातच 4-5 वेळेला बांधून होईल. आणि पहिल्यांदाच म्हणजे बांधलं होतं तर ते इतकं टाईट बांधलेलं. पहिले माझा हात वाकडा होऊनच राहिला होता ना, तर त्याही ते पहिले सरळ केला, म्हणजे हातात असा ओढला आणि एकदम जागेवर हड्डी आणली आणि नंतर मग बांधलं त्यांनी. आणि 4-5 वेळेला त्यांनी मला औषध दिलं होतं बांधायला. 2 वेळेला मी गेली आणि नंतर मला औषध दिलं होतं. मग मी ते औषध घरी घेऊन आली. मग मी हप्त्यातून बांधायची ते औषध. नंतर मला बरंच वाटलं. मग मी कुठे डॉक्टरकडे अजून गेली नाही. मला एकदा जायचं एक्सरे करायला की कितीपर्यंत. मला वाटलं नव्हतं की म्हणजे माझा हात 1 महिन्याच्या आतच म्हणजे मला बरं वाटायला लागलं आणि मी सगळी कामं करायला लागली. खूप दुखायचं, असं नाही की दुखत नव्हतं, खूप म्हणजे खूप जास्त दुखायचं. पण नंतर मी म्हणजे हाडं मजबूत होण्यासाठी चांगलं खायला पण लागली. जसं की यूट्यूबला बघून वगैरे आवाकाडो वगैरे फ्रूट्स, अजून दूध रोज घ्यायचे कॅल्शियमसाठी. आणि ज्या गोष्टीतून कॅल्शियम भेटेल अशा सगळ्या म्हणजे वस्तू खात होतो मी. फ्रूट्स आणि नॉनव्हेजमध्ये वगैरे सगळं. त्यामुळे मला लवकर फरक पडला, कारण की डॉक्टर बोलले जेवढं जास्त तुम्ही
चांगला आहार घ्याल ना तेवढा हड्डी लवकर म्हणजे जुडते. म्हणून मग मी टेन्शन सोडून दिला आणि असते की माझा हात पूर्ण बरा झाला आहे. आता आम्ही आलो इकडे स्वीटमध्ये क्रिशासाठी खाऊ घ्यायला. हा आहे गावठी कोंबड्याचा मटण आणि हा आहे चिकन. तो आता मी फक्त इकडं का पोरीला जाऊ दे. रस्ता पण चांगला आहे. छोटे बेबीसाठी कृषी राणीसाठी देऊ का असं देऊ का. हाय गाईस, आता मी बनवला आहे गावठी रस्सा कोंबडा. आणि हा आहे सुक्का चिकन. आहेत भाकरी, रोटी, भाकर, तांदळाची. हे का हे का हे का गाणी पण लावते की. बावे बघते जेम बावे. ठीक आहे. ये बाव का कलेजी का कलेजी खा. चल मग पटकन चल. किशाला मी आता नारळ पाणी करून दादानी काय आणला. तारगोलाची बॉल आणले. तारगोल आणलंय दादानी. बघूया आमच्या दादीने तारगोले आणले. कृषी राणीला तारगोले खाशील तू. नारळ पाणी देते मी तुला फोडून. ठीक आहे. थांब मी फोडून देऊ तुला. कशा फोडायचे सांगते थांब. घे रे नारळ पाणी तोडते मी. माझा हात थांब ना. बाबा चांगले आणि बाबा म्हणा हात गयो मेरा. अरे काय करतास. लागल. मग काय भाकरी करायची नाही तर म्हणा. आता याच आता घे राणी. राणी घे. अगं राणीला भेटला नारळ पाणी. सगळं आपो तुला म्हणे बा आहे दुसरा. भाकरी गेले. भाकरी झालेली आहे. आत्या सांगतं आत्याचा मामा आहे ना. तर आत्याचा मामा आहे ना. खाली का सांगा कसली अशी लिहित नाही म्हणजे मामाला बोलता नाही ना. ते त्यांना ऍक्टिंग मध्ये सांगायला लागतं ना. असा पुन्हा कधी आंबोली करायला कसा. आणि जेव्हा अजून चहा प्यायला असाच चहा प्यायला असा का असा आणि तुमचे बाबा बोलले मग तुम्हाला राग येतो. मग बाबाला कसं बोलतात.
कुल्लूमध्ये काहीतरी मग त्याचा शब्द कुठले बोलतात ते. जीव लावतात का तुम्हाला? आता तुम्हाला सगळं समजतं का त्यांचा? समजतं. पहिले नवीन तुम्हाला थोडासा जर गेले असेल ना, म्हणजे ते काहीच बोलत नाही का, एकदम म्हणजे असं म्हणजे तोंडाचे असे शब्दच नाही निघत का त्यांचे, असा म्याव म्याव असा नाही. आमची एक होती ना ती अशी तरी बोलायची, पण ती बोबरी बोलायची आणि याव याव अशी करायची. मग ये भाऊ काय नाही नुसतं असं चुपच असतं का, फक्त काय ऍक्टिंग मध्ये सांगतात काय. मग आता काजू बिजू जातात थांबायला, ते जातात. रत्नागिरीमध्ये एकदम आतमध्ये आहे का गाव तुमचं? आतमध्ये तिकडं रत्नागिरी टाकून आते आहे ना जा बाहेरचं असेल रत्नागिरी टाकून आतमध्ये आहे का एकदम? काजू झाले शिरता तिकडे शिरता मागे विकायला बरं काजू तर आणता ना तुम्ही? मग म्हशीमध्ये भरता का? मध्ये बस मागे बस दादाजवळ. थांब दादू तिला पण घे. थांब पकड हा त्याला, टाईट पकडशील ना? दादाला बरोबर चालवता येते बघ. आता नंतर मी आमच्या दिव्याताईची नॅनोप्लास्टिया केली. दिशा खेळत होती, ताईला मी घरीच बोलवलं आणि लास्ट रिझल्ट. हाय गाईज, तर आम्ही आता चाललो आहोत उरण बोकविराला. अगोदर मी गेले ती मेकअपला, नंतर मग मी मेकअप करून आली आणि आता निघाली आहोत आम्ही. खूप ट्रॅफिक आहे बघा. कुठपर्यंत आलो आपण? हा पण आता आल्यावर कुठपर्यंत? भंगारवाडा तो पण गाव आहे. आम्हाला काय माहीतच नाही इकडची गाव, पण तिकडं खूप ट्रॅफिक होती, त्यामुळे आम्ही आता दुसऱ्या रस्त्यातून चाललो आहोत. बीचवर आम्हाला जायचं होतं थोडं, आणि माझं जे ज्वेलरी आहे ती घ्यायसाठी चाललेले. बघू आता किती टाइम लागतो. या साईडून का इकडं? आता ते कुठे नेतात तिकडून जाऊया आपण. आम्हाला तरी काहीच रस्ते माहीत नाही इकडचे. थांब पिल्लू. सनसेट गेलेला आहे आणि आता आम्ही इथे पोहोचलो. आम्हाला खूप उशीर झाला, नंतर आता ते राग येतं का क्रिशाचा पण फोटो काढायचा होता आणि ती अशी झोपली आणि असा कालू झाला होता. जागा नाही उतरत. कालू उतरायचे का बीच जवळ जायचे? ना असंच काढू कुठेतरी फोटो. चल थोडंसं माहितीच कार मग पुढं उतरला जागा नाही. ओके. त्या मटक्याला आपण कॅन टाकू शकतो. अरे मोनालिसा मटका यो 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 बाबू हे काय असते? आज उपवास होता तर आम्ही व्हेज बिर्याणी मागवली
कारण की आम्हाला पुरणची येताना उशीर झालं, तर आम्ही बिर्याणी ऑनलाईन ऑर्डर केली आणि आता आम्ही मस्त जेवून घेतो आणि व्हिडिओ इथेच एंड करतो. बाय बाय.